आता पाहूया पुणे अपघात प्रकरणातल्या टॉप 9 बातम्या। नार्को टेस्ट करण्याची माझी तयारी, मात्र आरोप निष्पन्न न झाल्यास दमाने यांनी घरी गप्प बसावं। पुणे अपघात प्रकरणात दमाने यांनी केलेल्या आरोपाला अजित पवारांचं प्रत्युत्तर। नार्को टेस्टची तयारी आहे, पण मी नार्को टेस्ट मध्ये क्लिअर निघालो तर तिनं परत कुठं तुमच्या पुढे यायचं नाही, गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा आहे का ती तयारी। अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, कोणत्या वकिलामार्फत दमानियांनी राष्ट्रवादीला टार्गेट करण्याची सुपारी घेतली, खुलासा करणार। अजित पवारांवरील आरोपांनंतर सूरज चव्हाणांचा इशारा। सूरज चव्हाणांच्या वक्तव्यानं संताप आला। चव्हाणांनी 24 तासात माफी मागावी, दमानिया आक्रमक। तर माझे मोबाईल कधीही तपासा, अजित पवारांचे फोन तपासणार का, दमानियांचा सवाल। डॉक्टर अजय तावरेच्या जीविताच्या सुरक्षिततेची काळजी वाटते, सुषमा अंधारेंनी ट्विट करत व्यक्त केली शंका। सगळ्यांची नावं जाहीर करेन असं तावरेंचं होतं वक्तव्य। या प्रकरणी आरोग्य खात्यासंदर्भात निकालानंतर खुलासे करणार, अंधारेंची माहिती। कोणाचा जीव घेणं एवढं सोपं काम नाही। अजय तावरेंना सुरक्षेची काळजी असेल तर त्यांनी आयुक्तांना बोलावं, संजय शिरसाट यांचं सुषमा अंधारेंना उत्तर। अजय तावरेला जर 6व्या मजल्यावरचं संरक्षण जर असेल तर त्यांच्या जीवाला धोका होण्याचं काही कारणच नाही। म्हणून तावरे असो का आणखी बावरे असो, हे कोणीही जरी असले तर पोलीस आपली कारवाई ठेवील आणि कुठेही कोणाच्या जीवाला धोका होणार नाही। परंतु अजय तावरे, पल्लवी सापळेसारखे अनेक नावं समोर येतील। या सर्वांचा आणि 6व्या मजल्याचा काय संबंध, सर्व गोष्टी पुढे यायला पाहिजे, सुषमा अंधारेंचा निशाणा। सापळे, अजय तावरे, अजय चंदनवाले, ह्या सगळ्या नावांचा आणि 6व्या मजल्याचा काय संबंध आहे, 2.5 वर्षापूर्वी जे सरकार पाडलं गेलं त्याचा काय संबंध आहे, या अनेक गोष्टी पुढे आल्या पाहिजे। सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर चमको नेते, त्यांचा इतिहास सर्वांना माहिती। सूरज चव्हाणांची टीका, तर अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, चव्हाणांचा हल्लाबोल। सुषमा अंधारे असतील किंवा रवींद्र धंगेकर असतील, हे 2 नेते त्यांना माध्यमामध्ये प्रसिद्धी भेटायला लागली आहे, म्हणून रोज उठायचं, कुठल्या तरी ऑफिसवर जायचं, कसले तरी आंदोलन करायचे। आता हे किती धुतलेल्या तांदळासारखे हे महाराष्ट्राला माहित आहे, आम्हाला माहित आहे। पुण्यात खोटे गुन्हे दाखल होतात, पुणेकार अपघाताची हाय प्रोफाईल घटना, घटनेची सीबीआय चौकशी व्हावी, नाना पटोलेंची मागणी। गृह खातं सांभाळता येत नसेल तर राजीनामा द्या आणि गृह खातं माझ्याकडे द्या, सुषमा अंधारेंची फडणवीसांवर टीका। तर लंडनहून आल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांकडे गृह खातं देऊ, शिरसाटांचा टोला। कॉल झाले तावरे आणि अगरवाल यांच्याबद्दल, तेवढेच कॉल झालेत की आणखी काही कॉल झाल्याची शक्यता? मला असं वाटतं की हे सगळं सीडीआर वगैरे तपासणं ही गृह खात्याची जबाबदारी आहे आणि सगळ्यात जर मी करायचं असेल तर मी पुन्हा म्हणेल की गृह खातं माझ्याकडे द्या, मी चालवून दाखवते। नाही, त्यांच्याकडे नाही, आम्ही उबाटा गटाच्या नेत्यांकडे देणार आहोत। नाही, उबाटा गटाचे सगळे नेते सक्षम आहेत, त्यांच्याकडे देणार आहोत। त्यांना लंडनहून येऊ द्या, त्यांच्याकडे गृह खातं दिले जाईल।